तीन तापांनी पोळलेला तो कशामुळे मग शांत होऊ शकतो किंवा निवू शकतो, तर त्याचं उत्तर सुद्धा ते समर्थांनी दिलेलं आहे की जो तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय त्या ठिकाणी जो या तिन्ही प्रकारच्या तापांनी पोळलेला आहे तो संत संगतीतच निवू शकतो. जो अशा पद्धतीने तापत्रयांनी पोळलेला आहे, ज्याला अशा प्रकारचे सातत्याने ताप वाट्याला आलेले आहेत, अनेक संकट आलेले आहेत, अनेक आघात ज्याच्यावरती झालेले आहेत. आता तो जो काही तळमळणारी व्यक्ती असते तिला त्या ठिकाणी शांत करण्यासाठी संतांची संगतच अत्यंत आवश्यक असते. आणि ती संतांची संगत जर का आम्हाला प्राप्त झाली तरच आम्ही त्या सगळ्या याच्यातनं निव होऊ शकतो, शांत होऊ शकतो, समाधानाला किंवा आनंदाला प्राप्त होऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका माझे सद्गुरू यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. आपल्या या वर्गाच्या अद्वैत चिंतनाच्या दुसऱ्या आचार्य आदरणीय सीमाताई नामदार यांनाही साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या सगळ्यांना सादर नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. मागच्या वेळेस सगुण निरूपण याचे जवळजवळ 5 समास आपण बघितलेले आहेत आणि त्या 5ही समासांमध्ये एका करंट्या माणसाचं जणू काही जीवन चरित्र कशा पद्धतीचं आहे याचं वर्णन समर्थांनी या 5 समासांमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून खरं पाहिलं असता आता आम्हाला जागृती आली पाहिजे आणि त्या स्वगुण परीक्षा निरूपण ऐकल्यानंतर मात्र आम्ही जाग झालं पाहिजे, आम्ही सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन आम्हाला या संसार चक्रातून, कारण एक ओवी त्या याच्यामध्येच त्यांनी म्हटलेली आहे 52व्या ओवीमध्ये स्वगुण परीक्षा समासात 5व्या समासामध्ये त्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात, जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तात्काळ स्वहित करावे. आणि मग ते स्वहित करायचं असेल तर कशा पद्धतीने ते स्वहित करायचं या विषयीचा उहापोह करताना समर्थांनी तत्पूर्वी आधी त्रिविध ताप माणसाला कसे भोगावे लागतात आणि ते त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक जे 3 ताप आहेत, त्या 3 ताप कसे प्रत्येक माणसाला कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच्या प्रारब्धानुसार कशा पद्धतीने भोगावे लागतात याचं विस्तृत वर्णन समर्थांनी या 3 तापांचं विस्तृत वर्णन केलेलं आपल्या लक्षात येतं. जोपर्यंत संसारात किंवा जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दुःखाचे तडाखे बसत नाहीत तोपर्यंत अंतर्मुखता येत नाही. आणि ती अंतर्मुखता येण्यासाठी सुद्धा पुन्हा पूर्वसुकृत असणं अत्यंत आवश्यक असतं. नाहीतर जरी तडाखे बसले तरी मी त्या तडाख्यांना, ज्यांनी कोणी तडाखे दिलेले आहेत त्यांचा मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची सुद्धा भावना अंतःकरणात निर्माण होऊ शकते. पण खऱ्या अर्थाने तडाखे बसल्यानंतर मात्र माणसाला त्या ठिकाणी जेव्हा तो माणूस अत्यंत तप्त होतो, तो तप्त झालेल्या त्या माणसाला अशा पद्धतीने हे 3 प्रकारचे ताप जे काही आहेत हे 3 प्रकारचे ताप भोगावे लागतात. आणि म्हणून इथे पहिल्याच याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की तापत्रयांचे लक्षण आता सांगिजेल निरूपण श्रोती करावे श्रवण एकाग्र होणे. 3 प्रकारच्या तापांचं आता काय करतायत समर्थ वर्णन करतायत आणि श्रोत्यांनी ते लक्ष देऊन ऐकावं असं म्हणतायत. विशेष करून 3 तापांनी पोळलेला जो काही असतो तो कशामुळे मग शांत होऊ शकतो किंवा निवू शकतो, तर त्याचं उत्तर सुद्धा दुसऱ्या ओवीमध्ये समर्थांनी दिलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की जो तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय तो त्या ठिकाणी जो तापांनी पोळलेला आहे, या 3 प्रकारच्या तापांनी पोळलेला आहे, त्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं तर तो संत संगतीतच निवू शकतो. आपण जेव्हा आरोग्य विषयक आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्याधी होतात, दुःख होतं, तेव्हा आपण कोणाकडे जातो तर आपण डॉक्टरांकडे जातो, वैद्यांकडे जातो. आणि वैद्यांकडे जाऊन आपण जो शरीराला ताप होतोय किंवा दुःख होत आहे, व्याधी होत आहेत, त्या व्याधीतून मुक्तता व्हावी अशा प्रकारची आपली काय असते तर भावना असते. आणि म्हणून आपण तशा पद्धतीने त्या डॉक्टरांकडे जातो आणि आपली व्याधी मुक्तता करण्यासाठी आपण त्यांनी सांगितलेल्या औषध योजनेनुसार औषध घेतो. अगदी त्याचप्रमाणे जो अशा पद्धतीने तापत्रयांनी पोळलेला आहे,
ज्याला अशा प्रकारचे सातत्याने ताप वाट्याला आलेले आहेत, अनेक संकट आलेले आहेत, अनेक आघात ज्याच्यावरती झालेले आहेत. आता तो जो काही तळमळणारी व्यक्ती असते तिला त्या ठिकाणी शांत करण्यासाठी संतांची संगतच अत्यंत आवश्यक असते. आणि ती संतांची संगत जर का आम्हाला प्राप्त झाली तरच आम्ही त्या सगळ्या याच्यातनं निव होऊ शकतो, शांत होऊ शकतो, समाधानाला किंवा आनंदाला प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी समर्थांनी 3, 4, 5 आणि 6 या 4 ओव्यांमध्ये अतिशय सुंदर दृष्टांत देऊन समर्थ सांगतात की ज्याप्रमाणे भुकेलेल्याला अन्न मिळालं किंवा तहानलेल्याला पाणी मिळालं आणि तुरुंगात पडलेल्याची जर का सुटका झाली तर त्याला ज्याप्रमाणे सुख वाटतं, किंबहुना ते आणखीन दुसरा दृष्टांत देऊन म्हणतात की महापुरामध्ये जो सापडलेला आहे त्याला सुरक्षितपणे जर का काठावर पोचवला, किंबहुना स्वप्नात दुःख भोगणाऱ्याला अतिशय वाईट स्वप्न एखाद्याला पडतंय आणि त्या वाईट स्वप्नामुळे त्या ठिकाणी तो काय झालेला आहे ते स्वप्न काळी त्याला ते सत्य वाटतं आणि त्यामुळे तो घाबरून जातो. पुष्कळदा त्या स्वप्नाचा परिणाम असा होऊ शकतो, अत्यंत वाईट अशा प्रकारचं स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा माणसाच्या अंगाला घाम सुद्धा फुटतो. म्हणजे वास्तविक पाहता ते स्वप्न असतं पण इतकं सत्यासारखं ते वाटतं की तेव्हा घाम फुटतो आणि तो काय होतो तर अत्यंत दुःखित होतो. अशा स्वप्नात दुःखी होणाऱ्या माणसाला जाग जर का आली तर त्या स्वप्नातून त्या दुःख भोगणाऱ्याला जाग आली तर त्या स्वप्नातून ते मिथ्या आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याला सुख वाटतं. किंवा आणखीन तिसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि ते म्हणजे एखाद्या मरणासक्त माणसाला जीवनदान जर का मिळाले, एखाद्याने जीवनदान दिलं तर त्याला जसं ज्याप्रमाणे सुख होईल किंवा एखाद्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे पण त्या दुसऱ्यांनी ते दूर करण्याचा प्रयत्न केला किंवा दूर केलं तर तरी सुद्धा त्याला ज्याप्रमाणे सुख मिळतं. आणि चौथा दृष्टांत देऊन तेच सांगतात की जो सुरुवातीला आपण दृष्टांत बघितला की रोगी असं औषधच सप्रचित आणि शुद्ध, रोगी माणसाला अनुभवाच्या कसाला उतरलेले आणि खात्रीचं अशा प्रकारचे औषध दिल्यावर रोग गेल्याने त्याला ज्याप्रमाणे समाधान वाटते, अगदी त्याप्रमाणे आता या चारही दृष्टांतातून त्यांनी एक विषय या ठिकाणी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने माणसाला केव्हा सुख वाटू शकेल तर तैसा संसार दुःखे दुःखवला त्रिविध तापे कोळला. फार महत्वाची ओवी आहे ही 7 क्रमांकाची ओवी जी काही आहे की कारण मुळात संसार जो काही आहे तो दुःख मूळच आहे असं म्हणतात. जन्म हे दुःखाचं मूळ असं त्या ठिकाणी 52व्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे मागच्या समासामध्ये. आणि त्यामुळे हे दुःखाचं मूळच असल्यामुळे आणि सातत्याने दुःखाची इंगळ आम्हाला काय त्रास देत असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यातनं जर का सुटायचं असेल तर आम्हाला त्या ठिकाणी परमार्थाकडे गेल्याशिवाय दुसरा तिसरा पर्याय नाही. आणि म्हणून जो संसार दुःखाने दुखवला आहे आणि 3 प्रकारच्या तापांनी जो सातत्याने दुःखात पळून निघतो आहे तोच खरा परमार्थाचा अधिकारी आहे अशा पद्धतीने समर्थ या ठिकाणी सांगताहेत. आणि म्हणून या त्रिविध तापातून अशा पद्धतीने जो पोळलेला सातत्याने त्रिविध ताप ज्याच्या काय वाट्याला आलेले आहेत, खरं म्हणजे ही भगवंताची एक प्रकारची तुमच्या आमच्यावरती कृपा आहे की तो जो काही आघात पाठवतो, तो जे काही संकट पाठवतो, वास्तविक ती येणारी संकट, येणारे आघात किंवा अशा प्रकारचे त्रिविध ताप जे काही असतात ते भगवंत तुम्हा आम्हाला जे काही पाठवतो ते त्याची इच्छा म्हणून तो पाठवत नव्हे तर आमचं प्रारब्ध म्हणून त्या ठिकाणी तो तशा पद्धतीचं त्या ठिकाणी काय आम्हाला हे संकट, आघात, त्रिविध ताप हे भोगावे लागतात. आणि त्यातून पिचून गेलेला जो माणूस असतो मग तोच खरा काय असतो तर परमार्थाचा अधिकारी झालेला असतो. आणि म्हणून एका दृष्टीने विचार जर का आपण केला तर आपल्याच प्रारब्धानुसार येणारे हे जे काही त्रिविध ताप आम्हाला भोगावे लागतात किंवा ही जी काही संकट, आघात आम्हाला भोगावे लागतात ती एक प्रकारची भगवंताची काय आहे कृपाच आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि मग त्यातनच माणूस काय तर सावध होतो, त्या ठिकाणी त्यातनच तो जागृत होतो. आणि जागृत होऊन आता या संसारामध्ये खरं पाहिलं असता काहीही सुख मिळू शकत नाही. जे काही सुख मिळत आहे ते केवळ आभासिक आहे, ते तात्पुरतं आहे, क्षणिक आहे, तो त्या ठिकाणी काय आहे तर स्वप्नवत आहे. अशा पद्धतीने
ते सुख या संसारातून आम्हाला प्राप्त होत असतं. आणि म्हणून जेवढ्या लवकरात लवकर या संसाराचं स्वरूप आम्हाला कळून येईल, तेवढ्या लवकरात लवकर माणूस स्वहिताच्या काय लागेल तर मार्गाला लागेल. आणि स्वहिताच्या मार्गाला लागणं म्हणजे परमार्थाला लागण्यासारखं आहे. आणि त्या परमार्थाला लागण्यासाठी अशा पद्धतीने तो माणूस काय झाला पाहिजे, तोच खरं पाहिलं असता त्याचा अधिकारी असतो. जोपर्यंत असे तडाखे बसत नाही ना, तोपर्यंत माणूस देवाचा विचार सुद्धा करत नाही. पण जेव्हा अशा प्रकारचे तडाखे बसतात आणि वारंवार ते काही ना काही दुःख वाट्याला येतं, तेव्हा मात्र या संसारात काहीही पडलेलं नाही, हा संसार मला सुख देऊ शकत नाही, अशा प्रकारचा भाव अंतःकरणात उत्पन्न होतो. आणि मग उत्पन्न झाल्यावर मात्र मग त्याला काहीतरी खरं सुख कुठे आहे, खरं सुख मला कशाने मिळेल, आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, यासाठी तो संतांना शरण जातो. आणि संतांना शरण गेल्यावर मात्र त्याला देवप्राप्तीचा मार्ग जो काही आहे, परमार्थाचा मार्ग जो काही आहे, टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सद्गुरू किंवा संत जे काही आहेत ते संत सहवासामध्ये ते त्याला कळतात. आणि मग हळूहळू तो त्या मार्गाला लागतो. पण त्यासाठी आधी त्रिविध ताप माझ्या वाट्याला जे आलेले आहेत ते मला आधी ओळखता आले पाहिजे, की प्रत्येकाच्याच वाट्याला कमी अधिक प्रमाणामध्ये हे त्रिविध ताप येतात. त्यातला पहिला ताप जो काही आहे, तर तो पहिला ताप म्हणजे त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की वास्तविक पाहता पहिला ताप जो आहे तो आध्यात्मिक ताप आहे. आणि तो आध्यात्मिक ताप म्हणजे त्या ठिकाणी आपल्या वाट्याला येणार जे जे काही आपल्या देह, इंद्रिय आणि प्राण, आता इथे त्यांनी 3 श्लोकांमधून काय केलेलं आहे त्याचं विवरण केलेलं आहे की देहेंद्रिय प्राणेन सुख दुःखम च प्राप्यते इमम आध्यात्मिकम तापम जायते दुःख देहिनाम. सातत्याने देह, इंद्रिय, प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते. देह, इंद्रिय आणि प्राण या 3 गोष्टींमुळे आपल्याला जी काही सुख दुःख भोगावी लागतात त्यालाच त्या ठिकाणी त्यांनी आध्यात्मिक ताप असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जे शरीराला अशा पद्धतीने दुःख होतं ते दुःख देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या माध्यमातून ते दुःख त्या शरीराला होत असतं, म्हणजे जीवाला होत असतं. आणि या दुःखांचा अनुभव त्यांना येतो. आणि यालाच आध्यात्मिक ताप अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आणि हे आध्यात्मिक तापाचं वर्णन जे काही आहे ते समर्थांनी अतिशय विस्तृत पद्धतीने बऱ्याच ओव्यांमध्ये केलेलं आपल्या लक्षात येतं. एवढ्या सगळ्या ओव्यात आपल्याला या ठिकाणी पाहता येणार नाही, पण काही निवडक ओव्यांचा विचार जो काही आहे तो या ठिकाणी 56 ओव्या आध्यात्मिक तापाच्या संदर्भात समर्थांनी सांगितलेल्या आहेत, की ज्या अशा पद्धतीने तो आध्यात्मिक ताप जो आहे की स्वतःच्या देहामुळेच, स्वतःच्या इंद्रियांमुळे आणि प्राणांमुळे जे काही आपल्या वाट्याला दुःख येतं, तर ते सगळं दुःख जे काही आहे त्याला आध्यात्मिक ताप असं म्हटलेलं आहे. हा आध्यात्मिक ताप सगळं कोणी सुद्धा यातनं सुटलेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता हे जे तिन्ही ताप आहेत, या तीनही तापातून सुरुवातीला आपण आध्यात्मिक तापाचा विचार करणार आहोत. तर बाह्य गोष्टींशिवाय उद्भवलेलं दुःख, म्हणजे बाहेरून काही ते आलेलं नाहीये, पण बाह्य गोष्टींशिवाय उद्भवलेलं जे दुःख आहे, जे आतल्या आत शरीर, प्राण आणि इंद्रिय यांच्या माध्यमातून ते झालेलं दुःख आहे, त्याला त्यांनी आध्यात्मिक ताप असं म्हटलेलं आहे. खूप मोठी यादी समर्थांनी या संदर्भामध्ये दिलेली आपल्या लक्षात येते, की जसं ते म्हणत आहेत की खरूज, नायटा, गजकर्ण, मूळव्याध, दात दुखी. आता तुम्हा मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे की आपला दात दुखायला लागला की आपण किती अस्वस्थ होतो. सातत्याने संपूर्ण लक्ष जे काही आहे त्या दाढेकडे किंवा दाताकडे सातत्याने लागलेलं असतं. आणि बेचैन माणूस होऊन जातो. किंवा एखाद्याला डोकेदुखी असते, एखाद्याला सांधेदुखी असते. आता ही जी काही सांधेदुखी आहे, डोकेदुखी आहे, ही सुद्धा ही सातत्याने तुम्हा मला दुःख देत राहते. आणि या आजारांनी तो पिचून जातो. आणि जेव्हा अशा पद्धतीने हे आजार देहाला होतात किंवा त्याच्याही पुढे जाऊन की हळूहळू माणसाला सातत्याने काही गोष्टी भोगाव्या लागतात, की विशेष करून काय 40शी आली की काय तर डोळे दाखवावे लागतात, डोळ्यांचं ऑपरेशन किंवा मोतीबिंदू सारखे काही काय होतात तर आजार होतात. किंवा लघवी कोंडणे, मोतीबिंदू होणे, दमा, फेफरे असे वगैरे काही आजार सातत्याने प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येतच असतात. आणि ही
समर्थांनी दिलेली यादी जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र आपण अत्यंत आश्चर्यचकित होतो की समर्थांनी केवढी मोठी यादी या ठिकाणी या आध्यात्मिक तापाची दिलेली आपल्या लक्षात येते. आणि ते लक्षात आल्यावरती खऱ्या अर्थाने मग हे ताप आपल्या वाट्याला जे येत आहेत तर ते समर्थांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता मनाच्या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की देह दुःख ते सुख मानित जावे, की माझा एक एक भोग भोगून संपून जातो आहे असा विचार केला, सकारात्मक विचार केला की काय माझ्या प्रारब्धात हा भोग लिहिलेला होता आणि म्हणून हा भोग माझ्या प्रारब्धात लिहिलेला असल्यामुळे माझ्या वाट्याला आलेला आहे आणि तो भोग भोगूनच काय करावा लागतो, तो संपवावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून तो भोग माझ्या संपून जातोय असा जर का विचार केला तर मग त्या दुःखाचा बाऊ न होता त्या दुःखातून सुद्धा आपली सुटका होऊ शकते. आणि त्या दुःखाला समर्थ मनाच्या श्लोकामध्ये अशा पद्धतीने म्हणतात की देह दुःख ते सुख मानित जावे. सुख का मानित जावं? देहाला दुःख जर का होत आहे पण तर त्याला सुख मानायचं याच दृष्टिकोनातून की मला वाट्याला आलेला प्रारब्धानुसार हा जो काही दुःखाचा भोग आहे, ही जी काही व्याधी आहे ती भोगूनच मला संपवावी लागणार आहे, त्याशिवाय मला काय तर त्यातनं सुटका होणार नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळं आम्हाला काय करावं लागणार आहे तर भोगावंच लागणार आहे. समर्थांनी अनेक प्रकारे या आध्यात्मिक तापाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि वास्तविक पाहता हे जे काही आध्यात्मिक ताप तुमच्या आमच्या वाट्याला येतात ते आपल्या पूर्व पापाचा परिणाम असतो. आणि पूर्व पापाचा परिणाम असल्यामुळे दुसऱ्या कोणावरही त्याचं दोषारोपण करणं जे काही आहे ते काय तर योग्य नाही. मुकुटपणे ते भोगणं हेच महत्वाचं आहे. आणि जो खरं पाहिलं असता सद्गुरूंना शरण गेला किंवा देवाला पूर्णपणे शरण गेला तरच तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने देह जो आहे तो प्रारब्धावर सोपवता आला पाहिजे. आणि असा जर का देह प्रारब्धावर सोपवून तुझी इच्छा जे काही माझ्या वाट्याला येत आहे ती तुझी इच्छा म्हणून अशा पद्धतीने, याचा अर्थ असा नाही आहे की औषध पाणी करायचं नाही, योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यावरती घ्यायचं आहे. त्यांनी दिलेलं जे काही औषध योजना आहे ती औषध योजना सुद्धा घ्यायची आहे. पण तिथे जर का मला त्या माझ्याच या पापाचं फळ म्हणून ही दुःख माझ्या वाट्याला येत आहेत, अशा प्रकारचे आध्यात्मिक ताप माझ्या वाट्याला येतो आहे असा जर विचार मला करता आला तर खऱ्या अर्थाने मग त्याचं दुःख जे काही आहे त्याची तीव्रता जी काही आहे ती तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागते. आणि ती तीव्रता कमी झाली, त्याचा बाऊ नाही केला आणि ती तीव्रता जर का कमी झाली तरच खऱ्या अर्थाने त्यातनं काय तर आपली सुटका होऊ शकते. भोग हे भोगूनच संपवावे लागतात आणि भोग हे भोगूनच संपवावे लागत असल्यामुळे त्या दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा, जी काही माझ्या वाट्याला ती दुःख आलेली आहेत त्या दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा नामाला जर का चिटकून राहिलं तर आध्यात्मिक तापाचा तपामध्ये बदल होण्यास वेळ लागणार नाही. म्हणजे त्रिविध ताप तर भोगावेच लागणार आहे, आध्यात्मिक ताप तर भोगावाच लागणार आहे. पण तो ताप जर का नामाचं आम्ही साह्य घेतलं आणि नामाच्या साह्याने आम्ही तो जर का भोगायला तयार झालो तर त्या आध्यात्मिक तपामध्ये बदल व्हायला वेळ लागणार नाही. मला या ठिकाणी अतिशय एक प्रसंग आठवतो आहे की भाऊसाहेब जे आहेत केतकर, गोंदवलेकर महाराजांचे ते अनुग्रहित होते. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलेलं होतं आणि अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलेलं होतं. त्यांचे ते कष्ट पाहून, त्यांचे ते दुःख पाहून एकदा एकाने त्यांना विचारलं की आपल्याला किती त्रास होतो आहे या सगळ्या आजारांचा आणि त्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्या व्याधी, या सगळ्या आजारांचा आपल्याला खूप त्रास होतोय. त्यावर भाऊसाहेबांनी उत्तर दिलं, म्हणाले माझी तब्येत उत्तम आहे, ज्या वयात तब्येतीचे जे जे त्रास व्हायला पाहिजे ते होत असतील तर तब्येत उत्तम आहे असंच म्हणावं लागेल. कारण एका विशिष्ट वयानंतर माणूस जो काही आहे तर ते आपण जे बघितलेलं आहे की काय होत जातो, त्याचा देह जो आहे तो क्षीण व्हायला लागतो, तर क्षीयते अशा पद्धतीने 5वा विकार आहे. आणि या 5व्या विकारामध्ये जेव्हा माणूस अडकतो, अनेक व्याधींनी ग्रासला जातो. 53वी ओवी या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की वृद्धापणीच्या आपदा नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक. अशा पद्धतीने
म्हातारपणात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही रोग व्याधी होत आहेत त्याचा, किंवा येणारा जो अशक्तपणा आहे त्या याला काय म्हटलेलं आहे तर आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. म्हणजे विशिष्ट वयामध्ये काही ना काही या व्याधी ज्या काही आहे या व्याधी आपल्या वाट्याला येणारच आहेत. आणि उलट भाऊसाहेबांनी उत्तर इतकं छान त्यावेळेस दिलेलं आहे की ज्या वयात जे 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 तब्येतीचे त्रास होतात ते त्रास व्हायला लागले, आपली तब्येत ठीकच आहे असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून मी त्या ठिकाणी भाऊसाहेबांनी उत्तर दिलं की मी माझा हात माझ्या सद्गुरूंच्या हातात दिलेला आहे, त्यांच्यावरती माझा देह सोपवलेला आहे, ते जे काही करतील ते योग्यच करतील अशी माझी निष्ठा आहे, अशी माझी श्रद्धा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या आध्यात्मिक तापाचा त्रास जो काही आहे तो त्रास त्या ठिकाणी सहजगत्या ते स्वीकारू शकले. प्रारब्ध आयुष्यात अनेकदा चढ-उतार आणतच असतं, पण ज्यांनी अशा पद्धतीने सद्गुरूंना की देवावरील ज्याची श्रद्धा 100% आहे त्या देहदुःखातही तो आपले समाधान टिकून ठेवू शकतो. आणि याच दृष्टिकोनातून मला आणखीन एक प्रसंग आठवतो आहे. की प्रसंग अशा प्रकारचा आहे की आमच्या बुलढाण्याला एक अतिशय वयस्क भगिनी होत्या आणि त्या आजी ज्या काही आहेत त्या अगदी बिछाण्यावर पडून होत्या आणि त्या सातत्याने पण पडल्या पडल्या मात्र नामस्मरण मात्र त्यांचं सातत्याने सुरू असायचं. तर त्यावेळेस एक दिवस त्यांच्याकडे एक संत आले आणि ते संत आले तेव्हा त्या संतांना असं म्हणाल्या की मला या परिस्थितीत देवाने का बरं अजून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस संतांनी जे काही उत्तर दिलं ते उत्तर अतिशय त्यांना सकारात्मक विचार करायला लावणार अशा पद्धतीचं उत्तर होतं. आणि ते म्हणाले की याही परिस्थितीत तुमचं नाम अखंड सुरू आहे, हे इतरांना दाखवण्यासाठी देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत आपलं समाधान न काय चलित न होऊ देता त्या अविचल राहणं हे फार महत्वाचं आहे. पण जो अशा पद्धतीने जेव्हा भगवंताला शरण गेलेला असतो त्याच समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहतं. आणि म्हणून अशा अनेक प्रकारचे विकारांचं वर्णन जे काही आहे ते वर्णन या ठिकाणी समर्थांनी आपल्याला केलेलं आहे. वास्तविक पाहता सगळ्या संतांना कमी अधिक प्रमाणामध्ये हे तीनही ताप जे काही आहेत ते भोगावे लागलेले आहेत. ऐहिक सुखात एखादा काय त्या ठिकाणी ऐहिक सुखामध्ये लोळत असलेला कोणीही संत होऊ शकत नाही. आणि म्हणून या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता तुकोबांसारखं सुद्धा आपल्याला कधीतरी म्हणता आलं पाहिजे की बरे झाले देवा, जसं त्यांनी त्या ठिकाणी काय बरे झाले देवा निघाले दिवाळे किंवा बरे झाले देवा बाईल कर्कशा वगैरे वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं बरं झालं की या ठिकाणी मी या भोगातून काय हा भोग माझ्या वाट्याला आला आणि या भोगातून माझी भोगूनच आता सुटका करायची आहे. आणि म्हणून जन्म दुःखाचं भांडवल जर का आपण भगवंताकडे वळवू शकलो हे फार महत्वाचं आहे. की हे जे प्रत्येकाच्याच वाट्याला ते कमी अधिक प्रमाणात येणारच आहे. मग आपण पाहतो की स्वतः समर्थांना सुद्धा कफाची व्याधी जी काही आहे ती कफाची व्याधी होती आणि ती कफाची व्याधी असल्यामुळे साचलेल्या पाणी त्यांना चालत नव्हतं, तर वाहतं पाणी आणायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांना जेव्हा वैद्यांनी सांगितलं तेव्हा कल्याण स्वामी मोठमोठे 2 हंडे घेऊन खालून ते वाहतं पाणी उरमडून नदीचं आणायचंय समर्थांसाठी प्यायला, आंघोळीला वगैरे सगळ्या याच्यासाठी. म्हणजेच काय तर त्यांच्या वाट्याला सुद्धा काय आलेलं होतं तर व्याधी या प्रत्येक संतांना सुद्धा आलेल्या. रामकृष्ण परमहंसांना सुद्धा घशाचा कॅन्सर झालेला होता. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या संतांच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर आपल्याला जे काही त्यांनी त्या जन्मदुःखाचं काय केलं तर भांडवल तयार केलं आणि ते भगवंताकडे वळले आणि भगवंताकडे वळून त्या ठिकाणी ते सहजगत्या त्या व्याधीतून त्यांनी काय केलेलं आहे तर व्याधीतून ते त्या भोगातून सुटलेले आहेत. म्हणजेच त्यांनी भगवंताकडे वळल्यानंतर ती जी काही पुंजी आहे तो आपली ती पुंजी आपली कितीतरी पटीने तो वाढवतो हे आपल्या लक्षात येतं. आणि याच दृष्टिकोनातून अशा पद्धतीने समर्थांनी या आध्यात्मिक तापाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणखीन एक प्रसंग
या संदर्भात सांगण्यासारखा आहे. आणि तो प्रसंग म्हणजे त्या ठिकाणी अत्यंत पंडित असलेले, व्युत्पन्न असलेले जे ब्रह्मानंद बुवा म्हणजे गोंदवलेकर महाराजांचेच ते पट्ट शिष्य, त्यांच्या ऐन तारुण्यामध्ये अंगावर त्यांना उद्भवलेल्या कोडामुळे ते अत्यंत व्यथित झाले होते. आणि इथे आपल्या विद्वत्तेचा काडी इतका उपयोग नाही, अशा प्रकारचं नैराश्य त्यांच्या पोटी मनात आलं. आणि ते मनात आल्यावर की मग त्यांच्या अंतःकरणामध्ये आत्महत्येचे विचार जे काही आहेत, ते आत्महत्येचे विचार त्यांच्या अंतःकरणात घडू लागले. पण पूर्वसुकृत काहीतरी चांगलं होतं आणि त्या पूर्वपुण्याईने त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्यांच्या चरणी ते लीन झाले. सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावरती दृढ निष्ठेने आपला देह झिजवला आणि शेवटी आत्मानंदाचे ते काय झाले तर अधिकारी बनले. एक दिवस महाराजांनी त्यांना विचारलं की बुवा, तुमच्यासाठी मी काय करू? म्हणजे ब्रह्मानंद बुवा आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांनी विचारलं महाराजांनी की बुवा, मी तुमच्यासाठी काय करू? आणि त्यावेळेस ते म्हणाले की तुमचा हा रोग जो काही आहे, तुमचं हे जे कोड जे काही आहे ते मी घालवू का? तर त्यावेळेस बुवा अत्यंत लीनपणे महाराजांना म्हणाले की नको महाराज, हे कोड मी दागिन्यांप्रमाणे मिरवीन. म्हणजे अशा प्रकारे संत संगतीमध्ये माणसाचा कसा आमूलाग्र बदल होतो हे आपल्या लक्षात येतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कितीतरी हे जे काही आध्यात्मिक तापाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे, तर ते असं म्हणतात की हे प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येणारच आहे. सातत्याने माणसाला एक 52व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की नाना चिंतेची काजळी, नाना दुःखे चित्त पोळी, व्याधी वाचून तळमळी या नाव आध्यात्मिक. वास्तविक पाहता सातत्याने तुमच्या आमच्या अंतःकरणावर ही चिंतेची काजळी जी काही आहे ती काय तर जणू चिंतेची काजळी सातत्याने, म्हणजे माणूस चिंता करत राहतो. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, हा त्याच्या अंतःकरणामध्ये काय असतो, घालमेल चाललेली असते. वास्तविक पाहता त्याला कुठली बाहेरची व्याधी नाही आहे, बाहेरची म्हणजे शरीराला व्याधी नाही आहे, पण मनाला मात्र सातत्याने काय होत आहे तर या चिंतेमुळे त्या ठिकाणी स्वतःला सतत ती चिंता जी काही आहे ती सतत माणसाला जिवंत असताना जाळत असते. चिता एक वेळच जाळते, पण चिंता जी आहे ती माणसाला मात्र रोजच्या रोज अशा पद्धतीने काय तर ती जाळण्याचं काम करत असते. आणि म्हणून अशा प्रकारचं ही चिंता, काळजी, काय दुःख हे सातत्याने जेव्हा त्याच्या वाट्याला येतं आणि ते दुःखाने मन जेव्हा काय होतं तर पोळून निघतं. अकारण तळमळ जी काही आहे ती अकारण तळमळ त्याच्या मनाला लागून राहते. आणि ते अकारण तळमळ लागून राहणं, सातत्याने चिंता, काळजी, टेन्शन, हे अशा पद्धतीचं डिप्रेशन, अनेकदा अनेक लोकांना केवळ चिंता, कसं होईल, काय होईल या दृष्टिकोनातून लोक अत्यंत डिप्रेशन मध्ये सुद्धा जाणारी लोक सुद्धा काही असतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे केवळ मनानेच त्यांनी धरलेलं असतं अशा पद्धतीने पुढे काय होईल, कसं होईल वगैरे. आणि त्यामुळे अत्यंत चिंता, काळजी केल्याचा परिणाम असा होतो की ते डिप्रेशन मध्ये चालले जातात. त्यातनं त्यांना सावरणं अतिशय कठीण जातं. आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारचे दुःख, आध्यात्मिक ताप जो काही आहे तो शरीराला त्या ठिकाणी भोगावा लागतो. आणि मग मात्र त्या ठिकाणी पण या सगळ्या तापांचं हळूहळू आम्हाला कशामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे, तर तपामध्ये त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे. त्या तापांच तुकाराम महाराज तर एका ठिकाणी म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणजे देह जाऊ दे इतकं त्या देहावरचं अनासक्ती जी काही आहे ती अंतःकरणात निर्माण झाली होती त्यांच्या भगवंताच्या भजनामुळे, की देहाची किंमत सुद्धा त्यांना काही वाटत नव्हती, त्या प्राणांची किंमत सुद्धा वाटत नव्हती. आणि म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव असं ते म्हणून जातात. वास्तविक पाहता हे जे काही ताप, जे आध्यात्मिक ताप तुमच्या आमच्या वाट्याला येतात त्या आपल्या पूर्व पापाचाच त्या ठिकाणी तो काय असतो, पापांमुळेच ते भोगावे लागतात. कारण आम्ही आता दासबोधाचे अभ्यासक आहोत, त्यामुळे पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, अशा पद्धतीने आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे, हा नरदेह प्राप्त झाला. केव्हा प्राप्त होतो हा नरदेह आपल्याला? जेव्हा 50% पाप आणि 50% पुण्य अशा पद्धतीने समसमान होऊन जातं, तेव्हा खऱ्या अर्थाने
मग हा नरदेह प्राप्त होतो. ज्या अर्थी हा नरदेह मला प्राप्त झालेला आहे त्या अर्थी मी काय 50% पाप आणि 50% पुण्य घेऊनच आलेली आहे. त्याशिवाय मला हा नरदेह प्राप्त झालेलाच नाही. आणि म्हणून मग मला हे सगळं काय करावं लागणार, तर भोगावंच लागणार आहे. मग पापाचे फळ ते दुःख, मी जी काही मागच्या जन्मामध्ये अनेक पाप केलेली असतील त्याचा परिणाम म्हणून मला त्याचं काय ते फळ, दुःखाची फळं ही भोगावीच लागणार आहेत. आणि पुण्याचे फळ ते सुख, म्हणजे पुण्य आपल्याला जे जे काही तात्कालिक सुख मिळतं, क्षणिक सुख मिळतं, पण वास्तविक पाहता ते क्षणिक असलेलं ते सुख हे दुःख काय असतं, तर तो एक आभासच असतो. आणि त्याच्या पाठीमागे खरं पाहिलं असता दुःखच दडलेलं असतं. जसं आपण म्हणतो की शुगर कोटेड गोळी ही वरून दिसायला काय दिसते, शुगर कोटेड असते, पण आतून काय असतं, तर कडू त्याच्यामध्ये औषध भरलेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे किंबहुना आणखीन एक त्या संदर्भामध्ये म्हटलं जातं की सातत्याने कडू कारलं जे काही आहे ते कितीही साखरेत घोळलं तरी सुद्धा ते काय होऊ शकत नाही, तर ते त्या ठिकाणी गोड होऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे हे सुखदुःख आम्ही घेऊन आलेलो असल्यामुळे मग त्याचे सुखाचा आपलं पापाचा परिणाम म्हणून जे दुःख जे काही आहे तेही आमच्या वाट्याला येणारच आहे. आणि ते मग सहजगत्या जर का आम्ही ते सहन करू शकलो, किंबहुना भगवंताच्या योजनेनुसार ते माझ्या वाट्याला आलेलं आहे असं भगवंताकडे अखंड आपलं लक्ष जर का असलं, तर हळूहळू त्याची तीव्रता आपोआप हळूहळू कमी होते. आणि ती तीव्रता जशी जशी कमी होते तसं तसं आम्ही त्या आध्यात्मिक तापातून काय होतो, तर पाप भोगून ते संपून जातं. आणि या दृष्टिकोनातूनच समर्थाने अशा पद्धतीने या आध्यात्मिक तापाचं वर्णन जे काही आहे त्या आध्यात्मिक तापाचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे मात्र समर्थांनी जे काही वर्णन केलं तर ते अधिभौतिक तापाचं वर्णन करताना ते आपल्याला दिसतात. अधिभौतिक ताप कशाला म्हणायचं, तर बाह्य गोष्टी कारणीभूत झाल्याने मनुष्याला होणारी पीडा म्हणजे आध्यात्मिक ताप आहे. समर्थांनी इथे दिलेलंच आहे की सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते द्वितीय ताप संताप हा सत्यम चैवाधिभौतिक. म्हणजे अशा पद्धतीने हा अधिभौतिक ताप जो काही आहे तो अधिभौतिक ताप सर्व भूतांचे संयोगे पंचमहाभूतांकडून त्या ठिकाणी म्हणजे या बाह्य सृष्टीशी संबंध आल्यानंतर जी काही सुख दुःख आमच्या वाट्याला येतात त्यांचा अनुभव आम्हाला येतो. त्या दुःखाचा अनुभव आल्यामुळे जो काही जीवाला त्रास होतो, जो काही जीव त्रस्त होऊन मनाला वेदना होतात, यालाच त्यांनी अधिभौतिक ताप म्हटलेला आहे. आता या अधिभौतिक तापाचं सुद्धा समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आपल्या लक्षात येतं. आणि या अधिभौतिक तापाचं वर्णन करताना समर्थांनी या पंचमहाभूतांपासून जे काही आपल्याला ताप भोगावे लागतात त्यालाच त्यांनी आध्यात्मिक ताप म्हटलेलं आहे. बघा, आपण रस्त्याने सरळ चाललेलो असतो आणि काहीतरी थोडस आपलं दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यावरती समोरचा दगड जो काही आहे तो आपल्या पायाला लागतो आणि ठेच लागून आपण पडतो. आता तिथे ठेच लागल्यानंतर म्हणजे हा ताप आपल्याला कशामुळे झाला, तर समोर असलेल्या दगडामुळे झाला. पुष्कळदा अशा पद्धतीने किंवा काही भूकंप होतो, त्या भूकंपाने सुद्धा पृथ्वी तत्वाच्या तापामुळे आपल्याला काय तर हा ताप भोगावा लागतो. पूर येतो, अनावृष्टी होते, हे जलतत्वाचे ताप आमच्या वाट्याला येतात. आग लागते, चटका बसणं, तेजतत्व, हे तेजतत्वाचे ताप आहे. म्हणजे या पंचमहाभूतांच्या तापांचं सुद्धा वर्गीकरण जे काही आहे ते वर्गीकरण अशा पद्धतीने आपल्या समोर येतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीने आपल्याला हे ताप वाट्याला येतात त्या वेळेस सुद्धा आपल्याला जर का सातत्याने काय करता आलं, तर विचार करता आला की अरे हा माझं निमित्त हा झालेला आहे, पण वास्तविक पाहता हा माझ्या काय आयुष्यातच हे अशा प्रकारचं याच्यामुळे एखादी व्यक्ती असते छान स्कूटरवरच चाललेली असते, पण अचानकपणे काहीतरी एखादं डुक्कर येतं आणि ते डुक्कर येऊन त्या ठिकाणी ते सैराभैरा पळायला लागतं. ते पळायला लागल्याबरोबर अचानक आलेल्या त्या डुकरामुळे अपघात होतो आणि त्या माणसाला काय तर त्या ठिकाणी तो ताप भोगावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने
अनेक ओव्या ज्या काही आहेत त्या ओव्यांमध्ये सुद्धा काही प्राण्यांपासून होणारे ताप जे काही आहेत, जशी 12वी ओवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, त्या 12व्या ओवीमध्ये अश्व, वृषभ आणि खर, श्वान, शुकर, जंबुक, मार्जर ऐसे बहुविध क्रूर या नाव आध्यात्मिक अधिभौतिक ज्या अशा प्राण्यांपासून होणारे ताप सुद्धा जे काही आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर अधिभौतिक ताप, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. आता या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रसंग पाहता येऊ शकतो. तो गजानन विजय ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. गजानन विजय ग्रंथामध्ये एक भास्कर पाटील नावाचा एक गजानन महाराजांचा शिष्य असतो आणि त्या शिष्याला त्या ठिकाणी हे 10-15 मंडळी जी काही आहेत महाराजांचीच, काही इतर शिष्य मंडळी किंवा काही ओळखीची मंडळी जी असतात ती अशी 10-12 एका ठिकाणी गोळा झालेली असतात आणि अचानकपणे एक कुत्र त्या ठिकाणी येतं आणि त्या 10-12 मंडळींपैकी नेमकं त्या भास्कर पाटलाला ते कुत्र चावतं आणि ते कुत्र चावल्यावरती त्या ठिकाणी मग तो साहजिकच भास्कर पाटलाला अतिशय काय होतं तर दुःख होतं आणि त्यावेळेस मात्र गजानन महाराज त्याला असं म्हणतात की अरे बाबा भास्करा, हा जो काही कुत्रा आहे ना, हाच कुत्रा नेमका तुलाच येऊन का चावावा? वास्तविक पाहता 10-12 मंडळी तिथे असतात ना, बाकीची माणसं असतात, पण त्या बाकीच्या माणसांना तो चावलेला नाही, तो तुलाच का म्हणून चावलेला आहे? तर काहीतरी तू मागच्या जन्मी याचं बरं वाईट केलेलं आहेस आणि म्हणून तेच कुत्र या जन्मी तुझं काय झालं तर निमित्त झालेलं आहे आणि इथे येऊन त्यांनी अशा पद्धतीने काय केलेलं आहे तर तुला चावलेलं आहे सांगण्याची. मग गजानन महाराज म्हणतात की तुला या दुःखातून मी सोडवू का? मी आत्ता ही व्याधी तुझी, जे काही कुत्र चावलंय त्यामुळे तुला ज्या काही वेदना होत आहेत त्या वेदनेतून मी तुला तुझी आत्ता सुटका करू शकतो. सांग, मी तुझी सुटका करू का? पण जर का या वेदनेतून मी तुझी सुटका केली आणि सुटका करून पण तरी सुद्धा हे भोग मग भोगायचे शिल्लक राहते आणि हे भोग भोगायचे शिल्लक राहिल्यामुळे तुला तो काय तर पुढच्या जन्माला तुला पुन्हा यावं लागेल, कारण हे भोग जर का तू भोगून संपवले नाहीस तर तुला पुन्हा पुढच्या जन्मामध्ये यावं लागेल. तर काय सांग म्हणे, मी काय करू की तू या वेदनेतून तुझी सुटका करू का? तर त्यावेळेस भास्कर पाटील त्याला उत्तर देतात गजानन महाराजांना की नाही नाही, मला हा जो काही भोग माझ्या वाट्याला आलेला आहे कुत्र चावल्यामुळे तो मी भोगायला तयार आहे. मला पुन्हा पुढचा जन्म, तेवढ्यासाठी मला पुन्हा पुढचा जन्म घेण्याची अजिबात सुद्धा इच्छा नाही. यातनं तुमच्या कृपेमुळेच हा भोग मला काय सुसह्य होईल आणि यातून मी काय तर हा भोग भोगून मी संपवीन. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की म्हणजे प्रत्येक माणसाला त्या जे काही त्याच्या वाट्याला येत आहे, मग एखादा प्राणी आलेला असेल किंवा आणखीन एखादी व्यक्ती आलेली असेल, एखादा माणूस झाडाखाली उभा असतो, खूप जोरदार पाऊस येतो म्हणून, आणि जोरदार पाऊस येतो म्हणून झाडाखाली उभा असतो आणि संरक्षणासाठी म्हणून, आणि त्या ठिकाणी नेमकी त्या झाडावरच वीज पडते आणि त्या माणसाला त्या ठिकाणी काय तर तो गतप्राण होतो किंवा काय त्याला आणखीन इजा होते. आता याला कारण काय आहे? नेमका त्यांनी तिथे वास्तविक आश्रयाला म्हणून तो त्या झाडाखाली उभा राहिलेला आहे, पण आश्रयाला उभा राहून सुद्धा त्याला नेमकं काय भोगावं लागलं तर अशा पद्धतीने त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं. काहीतरी प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे आणि तो कार्यकारण भाव असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या तरी कारणामुळे त्याला ते दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं. म्हणजे अशा पद्धतीने रस्त्याने जाता जाता आपण बघतोय एक 38व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी म्हटलंय की या ठिकाणी की अशा पद्धतीने काय 38वी ओवी आहे किंवा त्याचबरोबर 47वी ओवी आहे, त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत 38 दरोडे घालून या जना तस्कर करीती यातना तेणे दुःख होय मना या नावा अधिभौतिक. चोर दरोडेखोर वस्त्यांमध्ये येऊन दरोडे घालतात, लुबाडतात आणि त्यामुळे माणसांना दुःख होतं. आता आपण अशा कितीतरी घटना ऐकतो की काय होतं तर त्या ठिकाणी की एखादा चोर येतो आणि तो एखाद्या व्यक्तीचं मंगळसूत्र जे काही आहे तो चोरून नेतो, पर्स पळवून नेतो किंवा अगदी स्वतःच्या घरातच अंगणातच त्या ठिकाणी एखादी बाई केर काढत असते आणि ती केर खाली वाकून केर काढते आणि मागून एखादा माणूस येतो, तिच्या गळ्यातली ती चेन ओढतो आणि पसार होतो. आता हे सगळ्या घटना या ज्या काही घडत आहेत तर या घटना त्या ठिकाणी आपल्याला ज्या घडताना दिसतात म्हणजे अशा प्रकारचे कोणत्या तरी
व्यक्तीकडून, कोणत्या तरी प्राण्याकडून, कोणत्या तरी अशा पद्धतीने पंचमहाभूतापासून काही ना काही अधिभौतिक दुःख जी काही आहे ते अधिभौतिक दुःख आपल्याला काय तर त्याला सामोरं जावंच लागतं. आणि ती त्याला जेव्हा सामोरं जावं लागतं तेव्हा माणूस आणखीन त्यातनं सावध होतो. आणि सावध होऊन मग या ठिकाणी की एकही व्यक्ती अशा पद्धतीने कुठल्याच याच्यातनं काय सुटू शकत नाही. आणि म्हणून संसार हा दुःखाचा डोंगरच आहे हे लक्षात घेऊन त्यामधली आसक्ती आपण पूर्णपणे नाहीशी करता यावी, हे सगळं काही सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश जर का कोणता असेल तर तो उद्देश म्हणजे हाच आहे की माणसानी पुन्हा म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा काय पंचमहाभूतांपासून असेल, काही प्राण्यांपासून असेल, काही चोर लुटारूंपासून असेल, काही राजकीय स्थळ काय असतील तर छळ असतील आणि कुठले ना कुठले असे अधिभौतिक ताप जे काही आहे ते अधिभौतिक ताप माणसाला काय तर भोगावेच लागतात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून समर्थ आपल्याला या ठिकाणी पुन्हा पुन्हा जागृत करतात की वास्तविक पाहता संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. म्हणजे या तापातून सुटका होण्यासाठी खऱ्या अर्थाने या अधिभौतिक ताप जे काही प्रत्येकाच्या वाट्याला येतात तो आपल्या पूर्व प्रारब्धाचा हा परिणाम आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ते ऋणानुबंध चुकते करण्यासाठीच आपण एकत्र आलेलो असतो. आणि म्हणून समर्थांची आणखीन एक ओवी या संदर्भामध्ये आपल्याला खूप मार्गदर्शन करते. आणि ते म्हणतात की कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ती तू आपुली मानिली कैसरे पडत मूर्खा. हे जे काही आपण ऋणानुबंध आपले काहीतरी राहिलेले असतात आणि त्या ऋणानुबंधामुळेच त्या ठिकाणी अशा पद्धतीने की एखाद्या व्यक्तीचं काहीतरी आमच्याकडे देणं असतं. मला आणखीन एक प्रसंग आठवतोय. एक आमच्या ओळखीचे त्या ठिकाणी भगिनी होत्या. त्या भगिनी एकदा बोलता बोलता असं म्हणाल्या की अहो आमच्या घरामधलं 2-3 वेळा काय झालं तर सोनं चोरीला गेलं किंवा काय अशा पद्धतीने आम्हाला त्याचा काय त्रास झाला. तर त्यावेळेस म्हणे की नक्की आम्ही मागच्या जन्मी सोनार असलो पाहिजे. ती भगिनी मला बोलता बोलता असं म्हणाली की नक्की आम्ही मागच्या जन्मी सोनार असलो पाहिजे आणि आम्ही थोडं थोडं का होईना कोणाचं तरी सोनं काय केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचा व्यवहार केला असेल आणि म्हणून आता आम्हाला ते अशा पद्धतीने काय ते भोगावं लागत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जे जे काही आमच्या ते वाट्याला येतं ते त्याला काहीतरी कारण असतं आणि ते कारण म्हणजे आपले ऋणानुबंध चुक्त करण्यासाठीच ती माणसं आपल्या संपर्कात येतात आणि त्या व्यक्तींकडून आपल्याला दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून मग हे यातून सुटायचं असेल, या अधिभौतिक तापातून सुद्धा सुटायचं असेल तर आम्हाला कशा पद्धतीने तो विचार करावा लागेल. तर ते म्हणत आहेत की सकळ करणे देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे. जे जे काही माझ्या वाट्याला येत आहे ते सगळं करणं जे काही आहे ते देवाचं आहे, ऐसे वर्तणे निश्चयाचे. असं आम्हाला काय करता आलं पाहिजे तर त्या ठिकाणी वागता आलं पाहिजे. मूळ तुटे उद्वेगाचे येणे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी उद्वेगाचं मूळ नाहीसं होण्यासाठी काय करावं लागेल तर सगळं जे काही माझ्या वाट्याला येत आहे त्या देवाच्या इच्छेने अशा प्रकारची आतमध्ये काय ठाम भाव असला पाहिजे. पुष्कळदा आपण म्हणतो की घरातल्या आम्ही खूप चांगले वागतो हो, पण घरातली म्हणा, नातेवाईक म्हणा, आजूबाजूचे म्हणा, कोणते ना कोणते हे लोक जे काही आहेत ते अशा पद्धतीने का वागतात. त्याचं उत्तर एकच परमपूज्य डॉक्टर काका सुद्धा देतात. तर हा असा का वागतो, तो तसा का वागतो, आम्ही तर त्यांच्याशी चांगलं वागतो पण ते असे का वागताना दिसतात. तर याला ते म्हणतात, तर डॉक्टर काका म्हणतात की याला त्या ठिकाणी एकच उत्तर आहे की असे का वागतात तर त्या देवाला माहित, त्याला माहित करून जर का आम्ही ते त्याच्यावर सोपवून दिलं तर खऱ्या अर्थाने हळूहळू शरणागती जी काही आहे ती शरणागती त्या ठिकाणी आम्हाला काय व्हायला लागते तर साधता येऊ शकते. आता याच समासामध्ये समर्थांनी आणखीन 60 ते 78 या ओव्यांमध्ये जवळजवळ काय दिलेलं आहे तर कायद्यामुळे होणाऱ्या जाचाचा तपशील समर्थ तुम्हाला सांगतात की सत्तेच्या मदापुढे अपराधी किंवा निरपराधी असा भेद गौण ठरतो. वास्तविक पाहता ज्ञानोबा माऊलीने काय कोणाचं वाईट केलेलं होतं किंवा काय केलेलं होतं
पण ज्ञानोबा माऊलींच्या वाट्याला सुद्धा समाजाने त्या ठिकाणी काय तर सावत्रपणाचीच वागणूक दिली. म्हणजे माधुकरी मागायला गेलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये अज्ञानी समाजाने शेण टाकलं, राख टाकली, राख टाकायला सुद्धा कमी केलं नाही. म्हणजे संत सुद्धा अशा प्रकारे या सगळ्या अधिभौतिक तापातून सुद्धा संतांना सुद्धा जावंच लागलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना तुकाराम महाराजांचा सुद्धा छळ काय लोकांनी कमी केला नाही. किंबहुना मीराबाईंच्या अभंगातील सुद्धा एक अत्यंत अभंगातलं चरण अतिशय महत्वाचं आहे. ती असं म्हणते मीराबाई की विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत मीरा हासी रे. वास्तविक पाहता ते राणाजीने म्हणजे घरच्याच त्या ठिकाणी दिरांनी काय केलेलं होतं तर विषाचा प्याला तिच्या समोर आणून ठेवला होता. तिला प्यावं लागलं. म्हणजे इतक्या अशा पद्धतीने आता याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या अशा प्रकारच्या तापांचं वर्णन जे काही आहे ते वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. पण तिच्या या शब्दांमध्येच आपल्याला जाणवतं 75व्या ओळीमध्ये त्या ठिकाणी वर्णन आलेलंच आहे. आणि ते वर्णन त्या ठिकाणी सांगताना त्या 75व्या ओळीमध्ये या ठिकाणी समर्थ म्हणत आहेत, सिसे पाजणे विष देणे अथवा शिरच्छेद करणे का पायातळी घालणे या नावा अधिभौतिक. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग वेणास्वामींना देखील विष प्यावं लागलेलं आहे. म्हणजेच लोकांनी अशा पद्धतीने अनेकदा अनेकांचा छळ केलेला आपल्याला दिसून येतो. पण तरी सुद्धा वेणास्वामी काय किंवा मीराबाई काय या त्याही तापातून त्या सही सलामत काय झालेल्या आहेत तर सुटलेल्या आहेत. केवळ एक कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्याने, वेणास्वामी रामभक्तीत तल्लीन झाल्यामुळे हे संसारातील विषरूप दुःख तिला जाचक वाटलं नाही. उलट अग्निपरीक्षेत खरी उत्तीर्ण झाल्यामुळे ती काय झाली तर त्या ठिकाणी तिची कीर्ती दिगंत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून खरे हे आध्यात्मिक ताप सुद्धा जे आमच्या वाट्याला येतात ते त्याला सुद्धा काही ना काही काय असतं तर कारण असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या आध्यात्मिक तापामध्ये सुद्धा आम्हाला दुसऱ्यावर दोषारोपण करता उपयोगच नाही. त्यात आम्हाला काय नेमकं करायचंय, हे ताप तर आमच्या वाट्याला येणारच आहे, प्रत्येकाच्या वाट्याला येणारच आहे. पण आपण नेमकं काय केलं पाहिजे तर या संदर्भामध्ये एकतर ईश्वर शरणागती, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी की खऱ्या अर्थाने कोणावरही दोषारोपण न करता, कोणाच्याही बद्दल अंतःकरणात द्वेष, मत्सर, तिरस्कार किंवा सूड घेण्याची बुद्धी अशी न अंतःकरणामध्ये ठेवता ते माझ्याच प्रारब्धाचे भोग आहेत या विचाराने जर का त्याला सामोरं गेलं आणि ईश्वर शरणागती जर का पूर्णपणे साधल्या गेली तर या तापातून सुद्धा आमची सुटका होऊ शकते. आणि म्हणून आध्यात्मिक तापातून सुटका व्हायची असेल तर मी देह नाही, मी आत्मा आहे, अशा प्रकारचा मी देह नाही हा विचार त्या ठिकाणी सातत्याने आध्यात्मिक तापातून सुटका होण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे अधिभौतिक तापातून सुटका होण्यासाठी हे संपूर्ण जग जे काही आहे ते मिथ्या आहे अशा प्रकारचा विचार जो काही आहे तो विचार अंतःकरणात पूर्णपणे बिंबल्याशिवाय या अधिभौतिक तापातून मग सुख मिळालं तरीही ते तात्कालिक आहे, दुःख मिळालं तरी ते तात्कालिक आहे. आणि जग हे मिथ्या आहे आणि म्हणून जगाकडून जे काही मला मिळतं आहे ते सुद्धा अशा पद्धतीने मिथ्या म्हणून जर का स्वीकारता आलं तर त्याचा त्रास होणार नाही. आणि मग त्या त्रासातून आपलं काय होईल तर आपली सुटका होईल. म्हणजे या अधिभौतिक तापातून सुद्धा आम्हाला सुटका होण्यासाठी जगाचं मिथ्यत्व जे काही आहे ते आम्हाला पूर्णपणे पटलं पाहिजे. आणि ते जर का आम्हाला पूर्णपणे पटलं तर मग खऱ्या अर्थाने त्यातनं सुद्धा आमची सुटका होऊ शकते. आणि मग नंतरचा ताप जो काही दिलेला आहे, आता इथे तर त्यांनी म्हटलंय 86व्या ओवीमध्ये सुद्धा ते म्हणत आहेत की नाना कुवासे निर्भुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी झिजे या नाव आध्यात्मिक अधिभौतिक. वास्तविक पाहता इथे ते म्हणतात की नाना कुवासे निर्भुजे, नाना अपमाने लाजे, की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अपमानास्पद वागणूक जी काही आहे ती वागणूक आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणामध्ये येतेच येते. आणि लाजिरवाणं जीवन अशा पद्धतीने ते अपमान. पण हा जो काही जो अपमान करणारा आहे
तर तो सुद्धा की कोणत्या तरी पुन्हा मला काय की मी त्याचं काहीच बरं वाईट केलेलं नाही, तरी सुद्धा त्यांनी माझा विनाकारण अपमान केलेला. पण अपमान करणाऱ्यावर सुद्धा न रागवता शांतपणे जर का तो अपमान सहन करण्याचं क्षमता आपण आपल्यामध्ये ठेवली, तर आपण त्याही तापातून काय होऊ शकतो, तर आपली सुटका होऊ शकते. अशा पद्धतीने जवळजवळ 87 ओव्या समर्थांनी या अधिभौतिक तापाच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे. इतका विस्तृत विचार. मग प्रत्येक वेळेस मला विचार करता आला पाहिजे की हे दुःख मला कोणामुळे झालं, मग ज्याच्यामुळे झालंय तो सुद्धा हळूहळू त्यातनं जर का मला सुटायचं असेल, तर या सगळ्याला कारणीभूत म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ईश्वराची शरणागती जी काही आहे ती ईश्वराची शरणागतीच काय आहे तर महत्वाची ठरते. आणि त्या दृष्टिकोनातून एकदा एका माणसाने परमपूज्य डॉक्टर काकांना विचारलं होतं की डॉक्टर साहेब, माझ्या वाट्याला असा रोग किंवा असं दुःख का आलं? तर डॉक्टर काका त्यांनी म्हटलं होतं त्या माणसाला की खरं उत्तर देऊ का, यातलं मूळ कारण काय आहे ते सांगू का? तर तो म्हणाला की होय साहेब, डॉक्टर साहेब मला तुम्ही हे सांगा. तर ते म्हणाले की हे जे काही तुझ्या वाट्याला दुःख आलेलं आहे किंवा व्याधी आलेली आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या या अधिभौतिक तापांना तुला सामोरं जावायचं आहे, याला मूळ कारण तू जन्माला आलास हेच त्याचं मूळ कारण आहे. आणि तू जन्माला आला नसतास तर तुला कुठल्याच प्रकारची ही दुःख भोगावी लागली नसती. पण तुला हे दुःख भोगावं लागलं याचं कारण काय आहे, तर तू जन्माला आला हेच त्याचं कारण आहे. आणि म्हणून या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी संपूर्णपणे सद्गुरूंना शरण जाणे आणि ईश्वर सातत्याने ईश्वराधिष्ठित जीवन जगणे जे काही आहे ते जीवन जगणे आम्हाला जमलं पाहिजे. आणि ते जर का जमलं तर हळूहळू हे अशा प्रकारचे सगळे ताप जे काही आहेत ते तापातून आमची काय तर सुटका होऊ शकते. आणि म्हणून या त्रिविध तापांची जाचणी चुकवायची असेल तर भगवत भक्तीशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीने संत आम्हाला या ठिकाणी सांगतात. नंतरचा विचार जो काही आहे तो अधिदैविक तापाच्या संदर्भातला विचार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने या अधिदैविक तापाचं वर्णन केलेलं आहे. थोडक्यामध्ये याचा विचार जो काही आहे तो याचा विचार आपण पाहूया की आपल्याच मागील शुभ आणि अशुभ कर्मामुळे त्या ठिकाणी मरणानंतर सुद्धा आपल्याला ज्या काही भोग भोगावे लागतात ते कदाचित स्वर्गातील सुख असेल किंवा नरकातील यमयातना असतील, तर त्यालाच अधिदैविक ताप असं म्हटलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादी भोक्तव्यम इदम चैवाधी दैविकम. की शुभ आणि अशुभ कर्माने जी काही कर्म केल्यानंतर मृत्यूनंतर शुभाचे फळ स्वर्ग सुख आणि नरकाचे फळ म्हणजे यमयातना या भोगाव्याच लागतात. आणि त्यामुळे शुभ कर्माचं फळ अशा पद्धतीने मग या यातनांनाच त्यांनी अधिदैविक ताप अशा पद्धतीने म्हटलेला आहे. आणि मग विस्तृत वर्णन पुन्हा या ठिकाणी त्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि ते करत असतानाच 8 ते 12 यापर्यंतच्या ओव्यांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या स्तरांचं आपल्या समोर शासनाचे वेगवेगळे स्तर आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि मग त्यातून या सर्वांवर ईश्वराचं अनुशासन चालतं हेही आपल्याला मान्य करता आलं पाहिजे. आता 8व्या ओळीपासून मर्यादा सांडून चाली ती ग्रामादंडी ग्रामाधिपती वगैरे या सगळ्या 8 ते 12च्या याच्यामध्ये की अशा पद्धतीने एक मर्यादा जी काही आहे ती भगवंतांनी लावून दिलेली आहे की जर का तुम्ही काही मर्यादा सोडून दिली आणि अमर्यादपणे वागू लागलात, तुम्ही विधी निषेध न पाळता त्या निषेधाने वागू लागलात, तर तो गावाचा प्रमुख जो काही आहे तो तुम्हाला शिक्षा करतो. त्याच्या हातून एखाद्या वेळेस माणूस सुटला तरी पण मग देशाचा जो राज्यपाल असतो तो त्याला शिक्षा करू शकतो. राज्यपालाला सुद्धा साम्राज्याचा सम्राट शिक्षा करतो. आणि मग म्हणजे एका पाठोपाठ एक जे काही आहेत की आपण कोर्टात गेलो, कोर्टातून महाकोर्टात गेलो, म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस सुटण्याचा जरी प्रयत्न केला तरी सगळ्यात शेवटचं कोर्ट जे काही आहे सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतात ते म्हणजे ईश्वराचं कोर्ट आहे. आणि त्याच संदर्भामध्ये टिळकांच्या जीवनामध्ये झालेला एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. आणि तो असा आहे की लोकमान्य टिळकांना जेव्हा मंडालेच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा झाली, ठोठावल्या गेली, तेव्हा त्यांच्या मुखातून एक वाक्य सहजपणे बाहेर पडलं. आणि ते वाक्य असं होतं की या ठिकाणी
की याही पेक्षा एक वरिष्ठ न्यायालय आहे आणि त्या ईश्वराच्या न्यायालयात मला योग्य न्याय मिळेलच असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे त्याही परिस्थितीमध्ये ते काय राहिलेले आहेत तर अविचल राहिलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारची ही सगळी न्याय व्यवस्था जी काही आहे ती न्याय व्यवस्था ही समर्थांनी या 8 ते 12च्या उभ्यांमध्ये सांगितली. आणि मग त्या ठिकाणी ते असं म्हणतात की अशा पद्धतीने मग काय तर पापाचं फळ आणि पुण्याचं फळ पुन्हा स्वर्ग किंवा नरक अशा पद्धतीचे हे सगळे भोग जे काही आहेत ते आपल्या वाट्याला येतात. आपण पाहतो की आता हे सगळं स्वर्ग नरक कोणी पाहिला वगैरे नाही. ज्या अर्थी हे शास्त्र वर्णन करताय त्या अर्थी निश्चितपणे हा स्वर्ग नरक आहे. आणि त्या ठिकाणी पहा आपल्याकडे सुद्धा एखादी घरातली व्यक्ती जी काही आहे ती मरण पावल्यानंतर आपण त्या 13 दिवसात गरुड पुराण वाचण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि या गरुड पुराणामध्ये त्यात अनेक प्रकारच्या नरकाचं वर्णन केलेलं आहे. त्या वाचनाने घरातील इतर लोकांनी सावध व्हावं आणि न्याय नीती आणि धर्माने वागावं एवढ्यासाठी ते गरुड पुराण त्या दिवसामध्ये वाचायचं असतं. आणि अशा पद्धतीने म्हणून त्या ठिकाणी खऱ्या दृष्टिकोनातून मग नीती न्याय धर्माने जर का आपण वागलो तर अशा प्रकारचं कुठलंही हे जे काही आहे ते आम्हाला भोगावं लागणार नाही. त्या यमयातना आम्हाला भोगाव्या लागणार नाही. कितीतरी असे वर्णन जी काही आहेत की किती प्रकारचे नरक आहेत. भागवतामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे की अशा अशा नरकामध्ये अमुक अमुक केलं तर अमुक अमुक नरकामध्ये जावं लागतं. म्हणजे किती 16 एक प्रकारचे जवळजवळ नरक भागवतकार सुद्धा अशा पद्धतीने सांगतात. आणि म्हणून या सगळ्यातनं जर का त्या ठिकाणी आम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही काय झालं पाहिजे तर जागृत झालं पाहिजे. आणि जागृत होऊन खऱ्या अर्थाने आम्हाला त्यातनं सुटण्यासाठी मग हा जो काही अधिदैविक ताप आहे या अधिदैविक तापातून सुटण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सर्वस्वी भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरु कृपेने आत्मानुभव येण्यासाठी सद्गुरूंची अनन्य शरणागती जी काही आहे ती आम्हाला पत्करता आली पाहिजे. आणि तशी जर का अनन्य शरणागती आम्हाला सद्गुरूंची प्राप्त करून घेता आली किंवा आम्ही अनन्य शरण भगवंताला गेलो सद्गुरूंना गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी मग आत्मज्ञान जे काही आहे त्याला या अधिदैविक तापातून सुटण्यासाठी आत्मज्ञानाची प्राप्ती हाच त्याच्यासाठी उपाय आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी वारंवार पुन्हा 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 आपल्या जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्राधान्य जर का कशाला द्यायचं असेल तर ईश्वर शरणागतीला द्यावं. आणि ईश्वर शरणागतीला देऊन संतांना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. त्याशिवाय आमची या सगळ्या 3 तापांमधून सुटका होऊ शकत नाही. अशा प्रकारचा विचार समर्थांनी या 3 तापांच्या संदर्भात तुम्हा आम्हाला दिलेला दिसतो. आणि तो विचार करून आपण झडझडून वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग तेणे पावसी अव्यंग निजधाम माझे अशा पद्धतीने काय केलेलं दिसतं तर अशा पद्धतीने आम्हाला संदेश दिलेला दिसतो. माऊलीने सुद्धा तेच म्हटलेलं आहे. आणि म्हणून या जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचं असेल कारण हा जन्म मरणाचा चक्र आमच्या पाठीमागे का लागलेला आहे कारण सातत्याने आपण पाप पुण्यामध्ये अडकलेलो आहोत. आणि पाप पुण्याचं फळ म्हणजे सुख आणि दुःख अशा पद्धतीने म्हणून सुख दुःखाच्याही पलीकडे असलेलं सुखरूप होण्याचा जो काही मार्ग आहे त्या सुखरूप होण्याच्या मार्गाला आम्ही लागलं पाहिजे. आणि त्या सुखरूप होण्यानीच या सगळ्या अधिदैविक तापातूनच सुटण्याचा तोच खरा उपाय आहे. म्हणून किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित अशा पद्धतीने तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून या द्विविध तापातून आम्हाला प्रत्येक ताप सुद्धा ओळखता आला पाहिजे. आणि त्या तापातून सुटायचं असेल तर अशा पद्धतीने ईश्वर शरणागती सुद्धा आम्हाला साधली पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थाने यातून आमची सुटका होऊ शकेल. आणि म्हणून समर्थांनी इतकं विस्तृत वर्णन अशा पद्धतीने त्यांच्या निरीक्षण शक्तीचं अत्यंत कमाल आपल्याला वाटते. आणि कुठे एवढं त्यांनी हे सगळं निरीक्षण केलं असेल त्यांना माहिती. आणि म्हणून केवळ समर्थांना शरण गेल्याशिवाय आम्हाला दुसरा तिसरा काहीही समोर पर्याय राहत नाही. अशा पद्धतीने हा विचार मांडून झालेली सेवा
सद्गुरूंच्या चरणी, समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.